मैत्रिणींनो, आज टिफिनला काय बनवलं तुम्ही? म्हणजे जेवणामध्ये, दुपारच्या जेवणात. तर मी आज टिफिनला आहे ना, बोंबीलची चटणी बनवली आणि अगदी सिंपल अशी ही बोंबीलची चटणी होती आणि मला खूप आवडते ही बोंबील चटणी. सुक्या बोंबीलची ही चटणी बनवलेली. त्यानंतर हा फ्राईड राईस बनवलेला, शेजवान राईस बोलू शकतो आपण. आणि त्यानंतर चपाती, कांदा असं सगळा आजचा टिफिन होता. आणि दुपारी पण आमच्यासाठी हेच बनवलेलं, जास्तच बनवून घेतलेलं. त्यानंतर मग मी काय केलं, पहिल्यांदा मिरच्या, लसूण, जिरे याचं एक वाटण केलं बोंबील चटणी बनवण्यासाठी. त्यानंतर तव्यावरती हे जे बोंबील आहे ते भाजून घेतले. त्यानंतर त्याच्यात पाणी घालून धुवून घेतले आणि ते भिजत ठेवले पाण्यामध्ये. त्यानंतर तव्यामध्ये तेल घेतलं. त्यानंतर हे वाटण टाकलं आणि त्यानंतर कांदा टाकला, कढीपत्ता घातला आणि छान फोडणी फ्राय होऊ दिली. त्यानंतर मग त्यामध्ये टाकला एक टोमॅटो, एक मोठा कांदा, एक मोठा टोमॅटो असं मी घेतलं होतं. त्यानंतर हळद टाकली आणि हे जे बोंबील भिजवलेले आहेत ते यामध्ये घालून घेतले. मीठ टाकलं आणि हलवून घेऊन मग बारीक गॅसवरती त्याला झाकण ठेवून त्याला शिजू दिले. बोंबील आहे ना असे नरम झाले पाहिजे, म्हणजे छान लागते बोंबील चटणी. त्यानंतर कोथिंबीर पेरली.